ओके, इथे शाळा, कर्मचारी, विद्यार्थी आणि मग मध्यान्ह भोजन योजना ओपन झालं. यातून कर्मचारीला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक विंडो ओपन होईल. याच्यामधून स्टाफ पोर्टलला सिलेक्ट करायचं. स्टाफ पोर्टलला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक न्यू विंडो ओपन होते. ओके, ही न्यू विंडो ओपन झाल्यानंतर आपल्याला ज्या शाळेतून शिक्षक डिटॅच करायचं आहे त्या शाळेचं हेडमास्टर रोल, त्या शाळेचा UDIS नंबर टाकायचा आहे ज्या शाळेतून आपलं शिक्षक डिटॅच करायचं आहे. ओके, तर मला 27-20-11-04-801 या शाळेतून शिक्षक डिटॅच करायचं आहे म्हणून मी त्या शाळेचा UDIS नंबर टाकला, हेडमास्टर रोल सिलेक्ट केला, त्या शाळेचा पासवर्ड टाकणार, कॅप्चा कोड टाकणार आणि लॉग इन म्हणणार. ही प्रोसेस इथपर्यंतच्या सर्वांना करावी लागेल ज्या शाळेतून शिक्षक डिटॅच करायचं आहे त्या शाळेकरिता. ओके, लॉग इन. त्याच्यानंतर लॉग इन झाल्यानंतर शाळेचं पेज ओपन होईल. थोडा इंटरनेटचा स्पीड आहे. ओके, शाळेचं पेज ओपन झालं आहे. आता याच्यामधून सगळ्यात पहिला ऑप्शन असतो तो म्हणजे टीचिंग स्टाफ. त्या टीचिंग स्टाफला क्लिक करा. त्याच्यामध्ये अटॅच अँड डिटॅच टीचर याला क्लिक केल्यानंतर समोर डिटॅच करायचं म्हणून डिटॅच टीचरला क्लिक करा. डिटॅच टीचरला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक विंडो ओपन होईल. तिथेच त्याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला सिलेक्ट डेजिग्नेशन. याच्यामध्ये 2 ऑप्शन्स आहेत, एक ग्रॅज्युएट टीचर आणि दुसरा अंडर ग्रॅज्युएट टीचर. जो टीचर तुम्हाला डिटॅच करायचा आहे तो अंडर ग्रॅज्युएट आहे की ग्रॅज्युएट आहे तो सिलेक्ट करा. हा अंडर ग्रॅज्युएट म्हणून मी अंडर ग्रॅज्युएट सिलेक्ट करतो. अंडर ग्रॅज्युएट सिलेक्ट केल्यानंतर खाली एक रो ओपन होईल. त्यात त्या शाळेतले अंडर ग्रॅज्युएट टीचरची नावं येतील. यातून कोणता शिक्षक आपल्याला डिटॅच करायचा आहे तर कैलास काशीराम देशमुख, कारण हे शिक्षक त्या शाळेतून दुसऱ्या शाळेत बदलीने गेले आहेत म्हणून ते शिक्षक त्या शाळेतून डिटॅच करायचे म्हणून त्यांना सिलेक्ट करूया. त्यांच्या नावाला क्लिक केला. ओके, क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बाजूला एक छोटीशी विंडो ओपन होईल, इन्फॉर्मेशन त्यांची. त्यामध्ये त्यांचं नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर आणि जॉईनिंग डेट असेल. योग्य असेल बघून घ्या आणि वरती डिटॅच ऑप्शन असेल त्याला क्लिक करा. त्या डिटॅचला क्लिक केल्यानंतर सिस्टीम ऑटोमॅटिक तुम्हाला लॉग आऊट करेल आणि पेज बंद होऊन जाईल. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला 30 शाळा लॉग इन करायची आहे. हे आपण फक्त शिक्षकाला डिटॅच केलं आहे. त्या शिक्षकाला आपल्याला माहितीसह डिटॅच करायचं आहे म्हणून आता आपण त्या शिक्षकाची माहिती डिटॅच करणार आहोत. मग ती कशी करायची तर पुन्हा 30 शाळा लॉग इन करायची. हेडमास्टर, शाळेचं कर्मचारी, पुन्हा तीच प्रोसेस शाळा लॉग इन करण्यासाठी आपली. आता मी पुन्हा ती शाळा लॉग इन करतो, स्टाफ पोर्टल, आणि या ठिकाणी क्लोज करून देऊ. ओके, हेडमास्टर रोल सिलेक्ट करा. पुन्हा 30 शाळा सिलेक्ट करा ज्या शाळेतून आपण शिक्षक डिटॅच केला आहोत. 27-20-11-048-01. ओके, त्या शाळेचा पासवर्ड टाकून फास्टली. तुम्हाला ती शाळा 2 वेळेस लॉग इन करावी लागेल ज्या शाळेत तुम्हाला शिक्षक डिटॅच करायचा आहे ती शाळा. ओके, त्यानंतर कॅप्चा कोड आणि लॉग इन. लॉग इन केल्यानंतर पुन्हा तुमच्या शाळेचं ते पेज तुमच्यासमोर ओपन होईल. पहिल्या वेळेस आपण टीचिंग स्टाफ या मेनूमध्ये काम केलं होतं आणि शिक्षक डिटॅच केला होता. आता आपल्याला त्या शिक्षकाची माहिती फॉरवर्ड करायची आहे तेव्हाच तो शिक्षक BO लॉग इनला दिसेल. मग ती करण्यासाठी या ठिकाणी 3 नंबरचा मेनू आहे, फॉरवर्ड अँड रिटर्न. हा जो मेनू आहे याच्यामध्ये खाली गेल्यावर तुम्हाला दिसतं आहे फॉरवर्ड डिटॅच डाटा आणि फॉरवर्ड अटॅच डाटा. आपल्याला डिटॅच करायचा आहे म्हणून डिटॅच डाटाला क्लिक करूया. फॉरवर्ड डिटॅच डाटा. जो शिक्षक आपण डिटॅच केला आहे त्या शिक्षकाची नाव या ठिकाणी येऊन जाईल. ओके, आता बघू शकता आपण कैलास काशीराम देशमुख या शिक्षकाला डिटॅच केलं होतं म्हणून त्याची इथं नाव आलं आहे. इथे फॉरवर्ड टू क्लस्टर हा चेकबॉक्स दिसतो, याला क्लिक करा आणि वरती फॉरवर्ड ऑप्शन दिसतो आहे त्या फॉरवर्डला क्लिक करा. म्हणजे काय होईल, तुमच्या शाळेतून त्या शिक्षकाची माहिती त्याच्या नावासह BO लॉग इनला व्हेरीफायसाठी जाईल. इथपर्यंतची प्रोसेस समजली. लॉग आउट होईल आपोआप डायरेक्टली.
म्हणजे तो शिक्षक तुमच्या शाळेतून माहितीसह डिटॅच झाला आहे याचा असा अर्थ होतो. ओके, लॉग आऊट झालं म्हणजे तो शिक्षक डिटॅच झाला. आता आपण BO लॉग इन करणार व्हेरीफाय करण्यासाठी. तेव्हाच त्या शिक्षकाची माहिती पूर्णपणे डिटॅच प्रोसेस पूर्ण होईल. आपण BO लॉग इन करूया. सेम प्रोसेस पुन्हा स्कूल, यात क्लोज करून देऊ. कर्मचारी, स्टाफ पोर्टल आणि यातून ह्यावेळेस रोल सिलेक्ट करताना आपल्याला BO लॉग इनचा रोल सिलेक्ट करायचा आहे. सर्वांनी लक्षात असू द्या, याचा उपयोग फक्त व्हॅलिड कामासाठीच होणार आहे. आपल्याकडे BO लॉग इन टाकूया आपण आता. पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करूया. लॉग इन केल्यानंतर BO लॉग इन ओपन होईल. BO लॉग इन ओपन झाल्यानंतर आपण घनशेत शाळेच्या कैलास काशीराम देशमुख या शिक्षकाची माहिती फॉरवर्ड केलेली आहे. या ठिकाणी आपल्याला तो शिक्षक डिटॅच करायचा आहे. मग ती माहिती कुठे दिसेल आपल्याला, तर 4 नंबरचा ऑप्शन आहे व्हेरिफिकेशन, आणि याच्यामध्ये व्हेरिफिकेशन टू डिटॅच टीचर हा जो मेनू आहे, आपण डिटॅच केलं म्हणून डिटॅच टीचरच्या ऑप्शनला क्लिक करूया. ओके, क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक विंडो ओपन होईल. त्यातून तुम्हाला ती शाळा सिलेक्ट करायची. या ठिकाणी त्याच शाळा येतील ज्या डिटॅचसाठी रिक्वेस्ट टाकलेल्या आहेत तेच. ओके, आपण घनशेतची रिक्वेस्ट टाकली म्हणून घनशेत शाळेचं नाव आलं आहे. त्या शाळेला क्लिक करूया. घनशेत शाळा आपले, आणि घनशेत शाळेतून आपण ज्या शिक्षकाची रिक्वेस्ट टाकली त्या शिक्षकाचं नाव खालच्या लिस्टमधून सिलेक्ट करायचं आहे. ओके, आपण एकच रिक्वेस्ट टाकली त्यामुळे एकच नाव दिसेल, कैलास काशीराम देशमुख. शिक्षकाला सिलेक्ट करा. त्यानंतर पुन्हा तीच विंडो ओपन होईल. नाव, जॉईनिंग डेट, बर्थ डेट. ओके, सगळं व्यवस्थित आहे. क्लिअर योग्य वाटलं तर वरती रिजेक्ट आणि व्हेरीफाय योग्य आहे म्हणून आपण व्हेरीफायच्या चेक्सबॉक्सला क्लिक करणार आणि वरती सेव्ह म्हणणार. ओके, ही प्रोसेस पूर्ण झाली डिटॅचची की ती सिस्टीम आपोआप आपल्याला तिथून लॉग आऊट करते. लॉग आऊट झालं की समजून घ्यायचं आपली डिटॅचची प्रोसेस ही पूर्ण झाली. ओके, लॉग आऊट झालं, इथपर्यंत आपली डिटॅचची प्रोसेस पूर्ण झाली. सर्वांना व्हिडिओ समजला असेल. या प्रकारे आपण आपली डिटॅचची प्रोसेस पूर्ण करू शकतो. धन्यवाद.